राजकारणात सगळं काही शक्य असतं, त्यामुळे भविष्यात काय चित्र पाहायला मिळेल हे सांगता येत नाही। इकडे 3 ते 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी बंड केलं आणि महाराष्ट्रामध्ये 50 खोके एकदम ओकेची घोषणा जन्माला आली होती। आणि त्यानंतर बदलत्या राजकीय घडामोडींनुसार ही घोषणा मागे पडली आहे। तोवर शिंदे आणि त्यांच्या आमदारांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाईल तिथे या घोषणेनं अक्षरशः पिडलं। आता याच घोषणेचं भूत ऐन महानगरपालिका निवडणुकीत जागा झालंय। काय म्हणालेत राज ठाकरे बघूया। पन्नास खोक्यांवर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे। मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे। हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 50 कोटी। राज ठाकरेंचं विधान, शिंदे फडणवीसांची अडचण। 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले। म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले? महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा राज्यात 3 वर्षांपूर्वी झालेल्या बंडाच्या चर्चेची सुरुवात राज ठाकरेंनी करून दिली। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर 50 खोके एकदम ओके या घोषणेचा नारा महाविकास आघाडीनं दिला। राज्यभर या घोषणेनं धुमाकूळ घातला। शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांची डोकेदुखी वाढली। मात्र यावर कधीही प्रतिक्रिया न दिलेल्या राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीचं वातावरण मात्र तापवलं। संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी 50 खोके म्हणजे काय आणि 40 आमदारांना द्यायला 2000 कोटी कुठून आणले असाही सवाल उपस्थित केलाय। पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टीबद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक चालू होतं ना 50 खोके मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे। हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 50 कोटी। 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले। म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले? कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून। बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं, त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? 50 खोक्यांच्या मुद्द्यावर ऐन पालिका निवडणुकीत बोलून राज ठाकरेंनी झोपलेल्या भूताला पुन्हा एकदा जाग केलाय आणि यावरूनच आता सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे। आता हे गडे मुर्दे काढण्यात काही अर्थ नाही। पराभव होत असताना अशा वक्तव्य करून काही त्याच्यावर सनसनाटी निर्माण होणार नाही। आणि लोकांनी हे जे तुम्ही जे काही आरोप प्रत्यारोप केले होते त्याला लोकसभेला पण आणि विधानसभेला जास्त करून त्याच्यावर तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलं आहे। म्हणून तुम्ही आता काही जरी बोललात तरी ते लोकांना ऍक्सेप्ट होणार नाही। राज ठाकरेंच्या या विधानानं सत्ताधाऱ्यांची अडचण झाली आणि हेच विरोधकांनी हेरलं आणि विरोधकांनी हाच मुद्दा प्रचाराचा करायला सुरुवात केली आहे। नक्कीच हे पैसे आले कुठून फार तर संशोधनाचा विषय आहे। फार विषय गाजलेत 50 खोके एकदम ओके। आणि त्यावेळेच्या चर्चेमध्ये काय पुरावे तर आम्ही म्हणू शकत नाही, पण चर्चा खूप जोरात होती। आणि हे फोडाफोडीचं जे काही राजकारण महाराष्ट्रात झालंय ते 2014 नंतरच या देशामध्ये हे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आणि महाराष्ट्राचे तर आणि महाराष्ट्राची अब्रूच घालवल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। स्पष्ट आहे, या संदर्भात काँग्रेसने यापूर्वीच आरोप केलेला आहे। नवे तर सरकारला आव्हान दिलेलं आहे। समृद्धी महामार्गात 2000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे हा काँग्रेसचा आमचा आरोप आहे आणि संपूर्ण समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर करावी ही देखील आमची मागणी आहे। आमच्या या मागणीवर बहिऱ्याचं आंधळ्याचं सोंग हे सरकारने घेतलेलं आहे आणि या 2000 कोटी रुपयातूनच 50 खोके एकदम ओकेचा नारा बुलंद झालेला आहे। मुंबईत ठाकरे बंधू एकत्र लढतायत आणि प्रचार ऐन रंगात आलेला असताना राज ठाकरेंचं हे विधान पुढच्या प्रचाराची दिशा ठरवू शकतं आणि सत्ताधाऱ्यांसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी ठरू शकतं। 50 खोके एकदम ओकेचं झोपलेलं भूत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जाग केलंय। मात्र याचा निवडणुकीत किती फायदा होतो हे 16 जानेवारीलाच समजेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।